सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे संचालित सावित्री शक्तीपीठ शाखा भंडाऱ्याच्या वतीनं मी डॉक्टर जयश्री सातोकर आपणा सर्व सावित्रींच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री। आज मी आपल्या पुढं स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ हा विषय घेऊन आली आहे। माझी महाराष्ट्र भूमी ही साधू संतांच्या पदस्पर्शानं आणि वीरांच्या पराक्रमानं पावन झालेली भूमी आहे। सुजलाम सुफलाम असलेल्या या मायभूमीत 13व्या शतकात सुलतानाची नजर लागली आणि महाराष्ट्राची आन बान शान धुळीस मिळाली। घराघरातील लक्ष्मीची विटंबना होऊ लागली, अब्रूची लक्तर वेशीला टांगल्या गेली, स्वाभिमानाची राख रांगोळी होऊ लागली। रोजच्या नव्या आघातानं महाराष्ट्र घायाळ होऊ लागला, माणसातला जिवंतपणा नाहीसा होऊ लागला। अशातच एक नवी पहाट उगवली। मराठी माणसाचं भविष्य घडविणारी माय माऊली जन्माला आली, जी ठरली स्वराज्याची जननी राजमाता जिजाबाई। हीच पुढे अवघ्या महाराष्ट्राची मा जिजाऊ झाली। 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईचा जन्म झाला। गिरजाबाई आणि लखुजी जाधव यांची ही अतिशय चुणचुणीत असलेली मुलगी साऱ्यांचीच लाडकी झाली। चिमुकली पावलं घरभर डौलात फिरू लागली, तशी नजरही चाणाक्ष होत गेली। वयाच्या 7व्या वर्षी म्हणजे 1605 मध्ये त्यांचा विवाह झाला। मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला। शहाजी हे अहमदनगरचे व विजापूरचे सल्तनत सरदार होते। लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून साऱ्या सभेनं त्यांचं कौतुक केलं। पण हा विवाह म्हणजे खऱ्या अर्थानं शौर्य आणि ध्येय यांची बांधलेली गाठ होती। शिवाला शक्ती मिळाली होती, बळ वाढलं होतं। परक्यांची चाकरी या शिवशक्तीला नको होती। एकमेकांच्या सहकार्यानं हे परकीय दास्यत्वाचे साखळदंड त्यांना खळाखळा तोडायचे होते। मार्गात संकट आव्हानं प्रचंड होती, परंतु स्वराज्याची पहाट नक्कीच उगवणार अशी स्वप्न त्यांनी पाहिली होती। शहाजीच्या सोबतीनं मा जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचा जणू विडाच उचलला होता। स्वराज्याचे डोहाळे माऊलीला लागले होते। स्वराज्याचे बाळकडू पाजूनच जिजाऊंनी शिवबा घडवला। तत्कालीन राजकारणात आणि समाजकारणात जिजाऊंचं जातीनं लक्ष असे। जिजाऊ म्हणायच्या, हे राज्य आमचं नाही, इथे लोक कंगाल होत आहेत, देवळे पाडली जात आहेत, गाव बेचिराख होत आहे, आया बापड्यांची अब्रू लुटली जात आहे, गोरगरिबांचा वाली उरला नाही। शिवबा तू मोठा हो आणि यांचा पालनवाला हो। जिजाऊ धर्मनिष्ठ होत्या, पण अंधश्रद्धाळू नव्हत्या। निपक्षपातीपणे न्याय निवाडा करण्यात त्यांचा हातखंड होता। पुत्रप्रेम हे कधीच स्वराज्याच्या आड त्यांनी येऊ दिलं नाही। इसवी सन 1664 साली शहाजीच्या जाण्याने मात्र जिजाऊ हादरल्या, सती जायला निघाल्या, परंतु रयतेच्या स्वराज्याची शपथ दिल्यानं त्या थांबल्या। त्या शिवबाच्या मातोश्रीत नाही तर प्रेरक शक्ती होत्या। शक्ती आणि युक्तीच्या जोरावरच त्यांनी शिवबा घडवला। रयतेच्या राज्यासाठी शिवबाला सर्वांग परिपूर्ण घडवण्याचा वसाच जणू त्यांनी घेतला। कुंभार जसा मातीला आकार देतो तसा तो घडतो, तसेच जिजाऊंनी राजा शिवाजी घडवला। त्यांच्या तल्लख बुद्धीला शत्रूंचे डावपेच ओळखण्याची दृष्टी दिली। शस्त्रात आणि शास्त्रात त्याला पारंगत केलं। तावून सुलाखून शिवबा पक्का केला आणि शत्रूंच्या अफाट सैन्याला तोंड देण्यासाठी त्याला गनिमी कावा शिकवला। मराठी मुलखाच्या सुरक्षिततेसाठी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या मा जिजाऊ ह्या खरोखरच राजमाता होत्या। राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवबांनी पूर्ण केले। 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला। हा सोहळा मा जिजाऊंनी याची देही याची डोळा अनुभवला। डोळ्यांचे पारणे फिटले, सुनांचे सुख पाहिले, नाटवंदांना अंगा खांद्यावर खेळविले,
स्वराज्य रक्षक संभाजी घडविला आणि वयाच्या 75व्या वर्षी मा जिजाऊंनी जगाचा निरोप घेतला. परकीयांच्या चाकरीत समाधान न मानता शून्यातून स्वतंत्र राज्य उभारणाऱ्या राजमाता जिजाबाई ह्या स्वाभिमानी, करारी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. विदर्भ कन्या राजमाता जिजाऊ यांचे कर्तृत्व आजही इतिहासात अमर आहे. अशा या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.